इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 6 मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये. मागील पाठात आपण संविधानाने दिलेले हक्क कोणकोणते आहेत त्याचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे आपल्याला समजले. एवढेच नाही तर त्यातील हक्कांना न्यायालयाचे संरक्षण कसे असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही आपल्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्व म्हणजे काय हे आपल्याला आता बघायचे आहे. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारांवर निर्बंध घालतात. खालील सूची जर आपण बघितली तर शासनावर कोणते निर्बंध असतात हेही आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नये. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना आपण संविधानामध्ये स्पष्ट केलेल्या बघितल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजेच संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्त्व असे म्हटले आहे. मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला आहे हे आता आपल्याला बघायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. त्यातील दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवीन नवीन धोरणे आखायची होती. याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. म्हणजेच काय तर भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणकोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे सर्व संविधानाने मार्गदर्शक तत्त्वांच्या द्वारे स्पष्ट केले आहे. राज्याच्या धोरणांचे ते आधार बनवले आहेत. प्रत्येक मार्गदर्शक तत्त्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागते. हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा मात्र त्यांनी व्यक्त केली होती. मग त्यातील काही मार्गदर्शक तत्त्वे कोणकोणती आहेत? शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. मग ह्या सगळ्यांसाठी काही चर्चा करण्यासाठी आपल्याला काही सांगितलं आहे. तर त्यातलं कोणतं? तर वेतनाच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्त्वे आहे. म्हणजेच यातून कोणते उद्दिष्ट साध्य होईल? तर स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात हे आपल्याला बघितले पाहिजे. शिवाय मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त अन्य काही मार्गदर्शक तत्त्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. तर त्यातील काही खाली विषय दिले आहेत. त्या संदर्भात कोणते मार्गदर्शक तत्त्व आहे हे आपण पालकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने आपण शोधू शकतो. त्यातलं उदाहरणार्थ समजा परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरण म्हणजे काय की जागतिक शांतता आणि सलोख्यांना प्राधान्य देणे. मुलींचे शिक्षण. मुलींचे शिक्षण म्हणजे मुलींना सुद्धा शिकवलं पाहिजे. एक मुलगी घरातली शिकली तर आपलं पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. दुसरा, निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन. म्हणजेच काय
की आनंददायी शिक्षण हे बालकांना दिलं पाहिजे. तिसरा, शेती सुधारणा. शेतीमध्ये जर आपण सुधारणा केली तर आपला भारत देश पूर्णपणे विकसित होईल. मग ही सगळी जी तत्त्वं आहेत, मार्गदर्शक तत्त्व आणि मूलभूत हक्क, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. म्हणजेच काय, तर एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात दाद मागता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. मग यासाठी विद्यार्थ्यांची पण भूमिका काय असेल, तर शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे जर तुम्हाला वाटते तर तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा आणि तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत का नाहीत हे कसे पटवून द्याल याविषयी तुम्ही चर्चा करा. मग यावर शासन काय करेल, तर शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते. त्यातील एक, सार्वजनिक स्वच्छतागृहे हे शासनाने आपल्याला पुरवले पाहिजेत. दुसरं, स्वच्छ पाणी पुरवठा. पाणी पुरवठा आपल्याला स्वच्छ मिळाला पाहिजे, म्हणजेच आपलं आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहील. तिसरं, बालकांचे लसीकरण. लहान बालकांना त्यांच्या वेळोवेळी त्यांच्या ज्या काही लसी असतील त्या दिल्या गेल्या पाहिजेत. तर मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते. हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबविले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्यातील काही मूलभूत कर्तव्य आपण बघूया. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतांचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे सर्व करण्यासाठी घरात तुम्ही कोणकोणते हक्क मागता आणि आपली कोणती कर्तव्ये पार पाडता याबद्दल एक सूची तयार करावी आणि त्यातील आपण कोणत्या गोष्टींचे आपण पालन करतो ते बघावे. शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता, तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते याची पण एखादी सूची करावी आणि आपण त्यातले काय करू शकतो, काय नकोसे वाटते त्याची सूची तयार करावी. मग ही सगळी कर्तव्ये पार पाडत असताना, सार्वजनिक जीवन जगत असताना सुद्धा आपली काही कर्तव्ये आहेत. तर ती कर्तव्ये कोणकोणती ती बघूया. आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही. केवढा तो प्लॅस्टिकचा कचरा. मला कोणी सांगितले तर मी आता नदीत कचरा टाकणार नाही. हे कर्तव्य मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजांचे काय करायचे? सण उत्सव साजरे करताना याचे भानच राहत नाही लोकांना. मग ते समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्याबाबतही आपण आग्रह धरला पाहिजे. आपल्या देशाच्या साधनसंपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
हे सर्व लोकांना पटवून देताना आपण काही निश्चय करूया. मुलामुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया. शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया. सर्व धर्मांच्या सण उत्सवात सहभागी होऊया. पर्यावरण दूषित न करता ते सण साजरे करूया. सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया. हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने करूया. मग हे सर्व आपण बघितल्यानंतर ह्या संवादामधून आपल्याला काय लक्षात येते, तर आपली कर्तव्ये कोणती, आपले हक्क कोणते आणि हक्क आणि कर्तव्य आपण पार पाडत असताना आपण काय केले पाहिजे याचा बोध आपल्याला याच्यातून होतो. शिवाय 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले-मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आईवडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे का, असे तुम्हाला वाटते का? त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण ते जर शिकले तर त्यांचं आयुष्य पुढे चांगलं होईल आणि ते आपल्या आईवडिलांना चांगला आधार देऊ शकतील, हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. म्हणून भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणामध्ये आपण करून घेतलेली आहे. भारतीय नागरिकांचे हक्क आणि त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केला पाहिजे. आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आता आपल्याला समजले आहेत आणि ती मूलभूत कर्तव्ये पार पाडत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही बोध आपल्याला झाला आहे. तर तसे आपण वागण्याचा प्रयत्न करावा हे आपल्या ह्या पाठातून आपल्याला शिकवले आहे.